किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। विश्वरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती महूद येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय महूद येथे गरजू 105 विद्यार्थ्यांना डॉक्टर निकिताताई देशमुख यांच्या शुभ हस्ते आणि महात्मा फुले सूतगिरणीचे चेअरमन अभिजित ढोबळे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आलं आणि त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महूद येथे स्मशानभूमीमध्ये 105 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावरून बोलताना डॉक्टर निकिताताई म्हणाल्या की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तत्कालीन व्यवस्थेच्या अन्यायामुळे त्यांना फक्त 1.5 दिवसाचे शालेय शिक्षण मिळाले। त्यावेळी त्यांनी मला शिक्षण जरी घेता आले नाही तरी मी माझ्या लिखाणाद्वारे समाज व्यवस्थेमध्ये बदल घडवून दाखवणार असा निश्चय बोलून दाखवला आणि तो सार्थ देखील केला। त्यांचे जीवन आणि त्यांच्या जीवनातील संघर्ष हे नेहमी समाजाला मार्गदर्शन देणारे राहिले। अण्णाभाऊंनी लिहिलेल्या साहित्यामुळे त्यांचे नाव देशभरासह विदेशामध्ये देखील गाजले। त्यांचा पूर्णाकृती पुतळा हा युरोपमध्ये असून परदेशात देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आणि लेखणी यामधून आदर्श घेतला जातो। त्यामुळे अशा महापुरुषांची जयंती नाचून नव्हे तर बाजून साजरी झाली पाहिजे असे सांगून लोकशाहीर अण्णाभाऊ हे पुरोगामी विचारांचे होते आणि तेच पुरोगामी विचार पुढे घेऊन सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख वाटचाल करत असल्याचे यावेळी आपल्या मनोगतामध्ये डॉक्टर निकिता देशमुख यांनी सांगितले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। यावेळी व्यासपीठावर महात्मा फुले सूतगिरणीचे चेअरमन अभिजित ढोबळे, सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे, श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक पठाण सर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सूर्यकांत घाडगे, शेकाप नेते बाळासाहेब पाटील, स्कूल कमिटी सदस्य डॉक्टर खांडेकर, कैलास खबाले, ग्रामपंचायत सदस्य संजय चौहान, पत्रकार मिनाज खतीब, महेश वाघमारे उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे मार्गदर्शक ॲडव्होकेट अभिषेक कांबळे यांनी प्रास्ताविक करत असताना श्री शिवाजी विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी या हेतूने महूद येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाकडून नेहमीची सहकार्याची भूमिका घेतली जाते। यासह वृक्षारोपण करून त्या लावलेल्या झाडांचं संगोपन करण्याची जबाबदारी देखील आम्ही घेत असून पुढच्या वर्षी या लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मान्यवरांना बोलवणार असल्याचं अभिषेक कांबळे यांनी सांगितलं। तसेच या विद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला लवकरच अण्णाभाऊ यांनी लिहिलेल्या कादंबरी भेट देणार असून त्या कादंबरी वाचून विद्यार्थ्यांनी स्वतःचे आयुष्य घडवावे असे मत त्यांनी व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावरून बोलताना सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले की रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी विद्यालय येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण यासारखे आदर्श उपक्रम राबवल्याबद्दल जयंती उत्सव मंडळाचे अभिनंदन केले। तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांनी मोबाईल अतिवापर टाळावा। मोबाईलमुळे विद्यार्थी हे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या खो-खो, कबड्डी सारखे खेळांपासून दूर जात असून याचे विचार पालकांना करण्याची वेळ आली आहे। विद्यार्थी मैदानी खेळ जितके जास्त खेळतील तितकेच त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील असा सल्ला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। या प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाज उपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल उपस्थित मान्यवरांकडून जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचं कौतुक करण्यात आलं। शेवटी उपस्थित मान्यवरांचे माजी विद्यार्थी प्रतिनिधी आणि उद्योजक जितेंद्र बाजारे यांनी आभार व्यक्त केले। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।